27 एप्रिल 2025 कालकूट नावाची हिंदी सिरीज 8 एपिसोड्सची संपवली. चांगले. सुरुवातीला थोडी उत्तर प्रदेश मध्ये सगळे शूटिंग आहे, म्हणजे उत्तर प्रदेशच्या गावातली आहे आणि सगळं म्हणजे त्यांची ती तशीच बोली भाषा आणि लँग्वेज. त्याच्यामुळे आधी सुरुवातीला 2 एपिसोड थोडेसे असे स्लो वाटतात किंवा पकड घेत नाही, पण मग नंतर मात्र सिरीज पकड घेते. स्टोरी टिपिकल लव्ह स्टोरी वरच आहे की मुलगी मुलाला नकार देते आणि मग तो रिव्हेंज घेतो वगैरे वगैरे टाईपचं, आणि मग पोलीस कसं त्यांच्यापर्यंत पोहोचतात अशी एक जिस्ट आहे. तर थोडक्यात जो पोलीस ऑफिसर असतो तर तो थोडासा लल्लू असतो. लल्लू इन द सेन्स म्हणजे फार शर्मिला, इनोसेंट, सीधा साधा असं दाखवलंय. त्याचे वडील कवी असतात, लेक्चर म्हणजे कॉलेजमध्ये प्रोफेसर असतात हिंदीचे, आणि याची बिलकुल इच्छा नसते पोलीस व्हायची, पण वडिलांच्या इच्छेखातर तो झालेला असतो. त्याच्यामुळे तेवढा तो डॅशिंग आणि बॉडी बिल्डर आणि असा नसतो. आपला ठाण्यामध्ये आपल्या वरिष्ठ ऑफिसरांचे बोलणे खाऊन मजाक हे करून चाललं असतं आपलं त्याचं. तरी त्याचे म्हणजे चांगले सपोर्ट, म्हणजे बाकीचे त्यांना चांगला माणूस म्हणूनच ओळखत असतात, पण आपलं वेळ मिळाली की त्याच्यावर टवाई टिंगल चालू असते. तर तो म्हणजे कंटाळून जातो. त्याला असं वाटतं शेवटी आपण इस्तीफा देऊन टाकावा, म्हणून तो लिहितो पण इस्तीफा, पण कोणी त्याचा तो इस्तीफा स्वीकार करत नाही, राजीनामा. तर एकदा त्या पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याला मुली येत असतात सांगून भरपूर. त्याची आई मागे लागलेली असते की आता मी म्हातारी झाली आहे, घरात कोणीच नाही आहे काम करायला आणि मला सोबतील आपण, तर बहू घेऊन येऊ. दरवेळेस आपलं पत्र आलं, फोटो आलं की दाखवत असे, पण हा काही पाहत नसून ड्रॉवरमध्ये टाकून देत असतो. अशातच एकदा पोलीस ठाण्यामध्ये एक केस येते की एका मुलीवर ऍसिड टाकलंय क्लासमधून परत येत असताना, आणि ती भाजल्या गेली पूर्ण चेहरा वगैरे, आणि तिला ऍडमिट केलं. मग म्हणजे आधी तर ती बेहोशच असते काही बोलण्याच्या मनसे, नंतरही जेव्हा होश येतो तेव्हा तिचे ओठ त्या याच्यामुळे चिकटलेले असतात, काही सांगू शकत नाही वगैरे. मग पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, कोण होतं काय होतं. मग तिचा एक कोणीतरी लव्हर असतो, मग ज्याला तिने नाही म्हटलं असतं, मग दुसऱ्याबरोबर म्हणजे तिचं चाललं असतं अफेअर आणि लग्न होणार असते, पण त्यालाही ती शेवटी नाही म्हणते. तर मग आता म्हणजे संशयाची सुई सगळ्यांवरच फिरत असते. परत तिची एक मैत्रीण असते क्लासमध्ये, मग ती पण सांगते की तिनेच मला माझी मग त्या दुसऱ्या मुलाशी आशिषची ओळख करून दिली आणि मला म्हणाली की मी तर सोडून दिलेलं आहे त्याला, तर तू घे वगैरे असं अशा टाईपचं. म्हणजे तर पण मग काही दिवसांनी तो जो पहिला लव्हर असतो त्याच्या डोक्यात कोणीतरी बॉटल मारते आणि तो ऍडमिट होतो तिथे, आणि तिथं तो हॉस्पिटलमध्ये अगदी तिची सेवा करत असतो. त्याच्यामुळे त्याच्यावरचा शक जातो. तिचे नेल्स कापून दे, म्हणजे तिच्याशी बोल वगैरे, असं टाइम असं चालू असतो. आता ह्या मुलीच्या पर्समध्ये बरेच गोष्टी, मेकअपच्या वगैरे वगैरे, दारूची बाटली वगैरे असं सापडलेलं असतं. त्याच्यामुळे मग तिच्या आधी कॅरेक्टरवर संशय घ्यायला सुरुवात होते की बा ती धंदा करत असेल किंवा तिचं बरेच लोकांशी लफडं असेल. पण मग ते इन्व्हेस्टिगेट करताना ते रूल आउट होऊन जातं शेवटी की नाही, ती तशी नाही, चांगल्या कॅरेक्टरची मुलगी, म्हणजे तिच्याबद्दल वाईट असं मग कोणीच सांगत नाही. आणि मग जेव्हा नंतर ती बोलण्याच्या म्हणजे लिहून काही बोलण्याच्या आणि काही पुटपुटायच्या याच्या परिस्थितीत येते, तेव्हा मग ह्या पोलीस ऑफिसरशी तिचं छान जमते, कारण ती त्याच्या वडिलांची फॅन असते त्याच्या कवितांची. मग सांगते ती म्हणजे असं की मी ह्या वाचल्या आहेत, ह्याच्यात असं आहे तसं आहे, म्हणजे आणि त्या कवितांमधून म्हणजे त्या स्टोरीची बॅकग्राऊंड पण खुलत जातो. म्हणजे मग हे असंच इन्व्हेस्टिगेट करता करता अजून 1-2 अशा केसेस होतात की ज्या मुलींवर ऍसिड टाकलं गेलंय. तर मग ह्यांना त्याचं मूळ एका डॉक्टरच्या ह्याच्यामध्ये सापडतं,
की जे लोक प्रेग्नंट असतात, म्हणजे ज्या मुली म्हणजे ज्या ॲबॉर्शन करायला आलेल्या आहेत, तर शक्यतो त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. म्हणजे ज्या अशा अनैतिक संबंध ठेवतात ते, किंवा ज्यांनी एक बॉयफ्रेंड केलाय, दुसरा, मग त्यांच्या ईमेल्स हॅक होणं हिचं, आणि त्या याच्यावर ईमेलवर तिचा जरा थोडासा असा वल्गर सारखा फोटो, तर म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी कॉम्प्लिकेटेड, म्हणजे त्यांना लक्षात येत नसतं नक्की कोणत्या दिशेने जावं. तेवढ्यात परत मग थोडंसं पॉलिटिकल हे येतं की एक तिथे जी गावातली नदी असते ज्याच्यातून पाणी पुरवठा होत असतो, त्याच्यात फॉस्फरसचं प्रमाण खूप आढळतं. तिथले शेतकरी त्या फॉस्फरस पॉइझनिंगनी आजारी झालेले असतात. तर मग डॉक्टर म्हणते आता काय आहे, तर म्हणे तिथे कारखाना आहे, बहुतेक त्याचं पाणी सोडत असतील. तर म्हणे पाणी सोडलं तर मग एवढे कमी लोक कसे काय मरतात, ते सगळेच किंवा मॅक्झिमम संख्या मरायला पाहिजे वगैरे. तर हे सगळं इन्व्हेस्टिगेट करत 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 एक परत स्थळ येते याला सांगून. मग ती मुलगी जरा थोडीशी दाखवली की फॉरवर्ड थोडी, त्याला म्हणते तू असं म्हणजे यांच्या घरून मग घरी येऊन काम पण करणं, मदत पण करणं. तर मग तो म्हणजे तिला होकार देतो, पण मग ते होकार देतानाच त्यांच्याच घरात तिला फिट येऊन ती पडते. मग तो म्हणजे ठरवतो की खोटं बोलली ही, मग परत होते दिलजबाई सगळी. त्याच्यात परत त्याच्या एक बहिणीचं दाखवलंय की बहिणीचा नवरा चांगला नसतो, त्याच्यामुळे पण त्याचं डोकं नेहमी खराब असतं. बहीण डिलिव्हरीला आली असते घरी. म्हणजे सगळे असे घरातले पण प्रॉब्लेम्स घेतले. पण मग हा सगळा शोध घेता 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 ते अशा एका त्यात एक छोट्या मुलीची अपहरणाची केस येते, आपण म्हणजे गायब झाल्याची. मग ती सापडते त्या एका हॉस्पिटलजवळ. मग तिच्या ह्याच्यातनं कळतं की जेव्हा तो इन्सिडेंट झालेला असतो ऍसिड फेकायचा, तेव्हा ती तिथेच असते. तिने ते पाणी वगैरे टाकलं असतं, तिच्या चेहऱ्यावर कागदाने पुसलं वगैरे असतं, आणि तिने त्या मोटरसायकलचा नंबर नोट करून घेतला असतो आपल्या वहीमध्ये. तर आणि म्हणून ती भेटायला तिथे त्या हॉस्पिटलमध्ये तिला आलेली असते. पण मग नंतर सापडते ती, म्हणजे असं हे नाही, पण थोडंसं तो एक वळण देऊन टाकलं त्याला. मग त्याच्यात तिने आपल्या वहीमध्ये नंबर लिहून ठेवला असतो. तर मग हे त्या तिथपर्यंत पोहोचतात, पण कळतं की ती मोटरसायकल अशीच कोणाची तरी आहे, जो आपली मोटरसायकल म्हणजे त्यांनी आपल्या वडिलांना मारलेलं आहे आणि पोलीस अरेस्ट करते म्हणून तो पळत फिरतो, आणि त्यांनी आपली मोटरसायकल अशीच ठेवली, कोणी उचलतं आणि कोणी वापरतं. पण मग ह्या सगळ्या शोधामध्ये शेवटी हे कळतं की एक मनोज नावाचा मुलगा आहे, आणि ज्यांनी हे सगळं केलेलं आहे, त्याने हॅक पण केलं आहे, ते असं म्हणजे करत करत ते पोचतात शेवटी त्याच्यापर्यंत. मग त्याला पकडायला जेव्हा जातात तेव्हा तोच गोळीबार वगैरे करतो. त्याच्यात सगळे पोलीस कर्मचारी आहत होतात, मरतात काही. मग ह्यालाही भरपूर लागतं, म्हणजे जांघेत लागतं, छातीत लागतं, बार घुसतो वगैरे. पण शेवटी तो त्याला त्या तळ्याजवळच पकडतो. तर त्या तळ्याजवळ त्याने तो बघतो की एक छोटी मुलीला, म्हणजे न्यूबॉर्न बेबीला वडील डुबवायला आलेले असतात. आणि मग ते नंतर मग कळतं की खूप अशा नवजात बालिकांना त्याच्यात डुबवलं आहे, आणि म्हणून ते फॉस्फरसचं प्रमाण त्याच्यात वाढलंय, आणि म्हणून लोक मरतात. आणि तो मनोजही तिथेच त्याच्या फायटिंगमध्ये तिथे मरतो. घरी येतो. म्हणजे असं सगळं असे प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत आपल्या सोसायटीमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये जास्त, तसं कालकूट म्हणून त्याला म्हणून नाव दिलंय. मग असं दाखवलंय की आलाय शेवटी घरी, आणि मग बरा होऊन तो होणाऱ्या बायकोला परत भेटतो आणि म्हणतो ठीक आहे मी लग्नाला तयार आहे. मग दाखवलंय की लग्न होत आहे वगैरे. तर ही मग बरी होऊन येते, जिच्या तोंडावर ऍसिड फेकलेलं असतं, कारण तोपर्यंत पोलीसची आणि तिची पण चांगली जमते, तर तो त्याने तिला पण इन्व्हाइट केलं असतं. मग तिला पाहिल्यावर सगळे एकदम शांत होतात, पण तीच इनिशिएटिव्ह घेऊन डान्स करायला लागते. मग त्याची होणारी बायको पण, बहीण पण, सगळेच डान्स करून. आणि मग दाखवलंय की जर आपणच ह्या सगळ्या प्रथांना विराम दिला किंवा प्रथांकडे जरा डोळसपणे बघितलं, तर आपण समाज बदलू शकतो. प्रत्येक वेळेस
लेट गो किंवा काय म्हणायचं त्याला, दुर्लक्ष केलं की अरे आता तिचं झालंय म्हणून काय झालं, आपल्याला काय करायचं, असं करून चालत नाही. तर ओव्हरऑल ओके, ठीक आहे.